नमस्कार. आत्तापर्यंत आपण निरनिराळ्या मटणाचे प्रकार बघितले आणि आपण करत असतो. तर आज मी दाखवणार आहे बिन फोडणीचं मटण. तर चला बघूया बिन फोडणीचं मटण. बिन फोडणीचं मटण करायला आपण 1 किलो मटण घेतलंय. 4 कांदे उभे चिरून घेतलेत. अर्धा बाउल दही, 1 बाउल कोथिंबीर, 2 चमचे साजूक तूप, फोडणीला खडा मसाला, 2 तमालपत्र, 2 मोठ्या वेलच्या, 6 लवंगा, 6-7 काळी मिरी आणि 2-3 दालचिनीचे छोटे तुकडे. 3 हिरव्या मिरच्या 2 भागात तोडल्या आहेत. 2 चमचे आल्याची पेस्ट, 2 चमचे धणे पावडर, 2 चमचे लसणाची पेस्ट, 2 चमचे तिखट, 2 चमचे सिकेपी गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला ज्या भांड्यात मटण करायचं आहे त्यात आपण ही कढई घेतली आहे. आपण त्यात मटण घेणार आहोत. कांदा आपण असा मोकळा करून घेणार आहोत. आणि तोही टाकणार आहोत. मिरच्या, कोथिंबीर, दही, हळद, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, धणे पावडर, तिखट, गरम मसाला, खडा मसाला, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सगळं मटणाला चोळून घेणार आहोत. आता आपण साधारणतः अर्धा तास हे असंच ठेवून घेणार आहोत. आता आपण अर्धा तास झाकून ठेवलं होतं. आता आपण गॅस चालू करणार आहोत. दोन मिनटं आपण मोठा गॅस ठेवणार आहोत. 2 मिनिटांनी गॅस बारीक करून आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आपली 2 मिनटं झाली आहे. आपण गॅस थोडा बारीक करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया. झाकणावर आपण थोडं पाणी घालणार आहोत. आणि एक 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत. चरचर आवाज यायला लागला की आपण मटण हलवणार आहोत. आता आपल्या वरच्या पाण्याला चांगली वाफ आली आहे. आपण आता झाकण काढून घेणार आहोत. आणि हे पाणी आपण खाली मटणाला छान वाफ आली आहे. आपण हे पाणी ह्यात टाकणार आहोत. आता आपण मटण हलवून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण तूप घालणार आहोत. आता आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत. आता आपण झाकण ठेवूया. साधारणतः अर्धा तास तरी आपलं मटण शिजायला लागेल. मीडियम गॅसवर आपण ठेवणार आहोत. साधारण अर्धा तास होऊन गेला आहे. आता आपण मटणाचं झाकण काढूया आणि मटण शिजलंय का बघूया. आता आपल्याला मटणाला किती छान रंग आलेला आहे. आपण शिजलंय का बघूया.
आपलं मटणही छान शिजलं गेलेलं आहे. आता तुम्हाला जर पावाशी हवं असेल तर एवढा रस्सा ठेवा, नाहीतर रस्सा आपण थोडा आटवून घेऊया. अशा प्रकारे आपलं मटण झालंय. आपण एक 5 मिनिटं रस्सा घट्ट करून घेऊया आणि मग खायला वाढूया.